तुम्ही हे बघितलं हे खरं आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर आज मी विचार केला होता की आज आपण हेल्दी ओट्स कुकीज बनवूया. तर त्यासाठी मी ओट्स घेतले, सीड्स घेतले, काजू घेतले, तुमच्याकडे बदाम असेल तर बदामसुद्धा घेऊ शकता आणि चांगलं त्याला वाटून मस्तपैकी जी स्टेप बाय स्टेप होती ते सगळं ट्राय केलं मी. त्यानंतर गूळ घातला, तूप घातलं, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं सोडा, थोडंसं दूध घातलं आणि चांगलं मिश्रण इथे मी बनवलं. आणि चूक कुठे झाली माझी हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इथे परफेक्ट शेप केला होता, परफेक्ट त्यांना बेक करायला ठेवलं होतं. पण आमच्या कुकीजला माहिती होतं की माझ्याकडून डायटिंग नाही होणार आहे. त्या मस्तपैकी झोपी गेल्या. त्यांना बाहेरसुद्धा यायचं नव्हतं. त्या इतक्या चिपकल्या होत्या त्या भांड्याला. त्यानंतर मी विचार केला की आता सोड, ते गेलं तर गेलं, बाकी कुकीजचं काय करायचं. तर त्याच्यापासून आपण केक बनवला आहे. तर तो इतका छान झाला आहे. तर जर तुम्हाला ओट्सपासून काही बनवायचं असेल तर ओट्स केक बनवा, कुकीज अजिबात बनवू नका. माझ्या तर फेल झाल्या आहेत. जर माझी काही चूक झाली असेल तर ते मला नक्की सांगा की कशामुळे त्या अशा झोपी गेल्या. आणि केक तर खूप छान झाला आहे मस्तपैकी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.